श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, पितृपक्षामध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही काही भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत, याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यंदा 2025 मध्ये पितृपक्ष हा 8 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी या पितृपक्षाची समाप्ती जी आहे तर ती होणार आहे। दरवर्षी पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष हा संपत असतो। आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अतिशय अत्यंत खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे। पितृपक्षाचे 15 दिवस हे अतिशय अत्यंत शुभ मानले जातात। पितृपक्षामध्ये प्रत्येकाच्या पितरांचं पूजन जे आहे तर ते तिथीनुसार केलं जात असतं की या काळामध्ये आपले पितर जे आहेत तर ते आपल्याकडे जेवणासाठी येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण नैवेद्य बनवून दाखवल्यास आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावरती कृपा करत असतात। त्यामुळे आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते। पितृपक्षाचा हा काळ पूर्वजांसाठी मानला जातो। या काळात आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली दिली जाते। पितृपक्षामध्ये श्राद्ध तर्पण मृत्यू संस्कारामुळे पितृपक्ष हा अशुभ मानला जातो आणि त्यामुळे या पितृपक्षामध्ये काही नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून केलं जात असतं। म्हणून तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल, परंतु पितृपक्ष संपेपर्यंत चुकूनही घरामध्ये या 2 भाज्या ज्या आहेत तर त्या खाऊ नका, कारण 99% लोकांना माहित नाही। जर आपण कळत न कळत घरामध्ये या 2 भाज्या खाल्ल्या तर घरातून माता लक्ष्मी ही काढता पाय घेईल आणि आयुष्यभर पितृदोष भोगावा लागेल, घरात गरिबी आणि दरिद्रता येईल। त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये काय करावं आणि काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्या याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र आवर्जून टाईप करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 6 सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर 8 सप्टेंबर पासून पितृपक्ष हा सुरू होणार आहे। या काळात श्राद्ध तर्पण पिंडदान ब्राह्मण भोजन दान यासारख्या विधींना सुरुवात होते। पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा काळ असल्यामुळे या काळात सर्व देवी देवतांची पूजा केली जाते। त्यासोबतच आपल्या पितरांची देखील सेवा पूजा जी आहे तर ती केली जाते। या पितृपक्षामध्ये प्रत्येक जण आपल्या पितरांच्या तिथीनुसार पितरांचं श्राद्ध करत असतो। ही श्राद्ध करण्याची शुभ वेळ असते सकाळी 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत। हा काळ आपल्या हिंदू पंचांगातील अभिजित मुहूर्त पाहून पितरांचे श्राद्ध जे आहे तर ते केलं जातं। म्हणून जेव्हा पण तुमच्या पितरांचे श्राद्ध असणार आहे तिथीनुसार तेव्हा तुम्हाला 5 वेळेमध्ये तुम्हा पितरांना नैवेद्य अर्पण जो आहे तर तो करायचा आहे। पितृपक्षामध्ये पितरांचं तर्पण तसेच ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान दक्षिणा दिल्याने त्याचे आपल्याला दुप्पट पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते। तसेच पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात। म्हणून पितृपक्षामध्ये आवर्जून ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान हे करावं। पितृपक्षामध्ये अशा कोणत्या चुका आहेत ज्या प्रामुख्याने आपल्याला टाळायच्या आहेत? सर्वात प्रथम म्हणजे पितृपक्षामध्ये पुरुष आणि महिला असतील तर यांनी केस कापणे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे। पुरुषांना दाढी करणे सुद्धा या पितृपक्षामध्ये वर्ज्य करायचं आहे। त्यामुळे जर तुम्हाला
केस आणि दाढी करायची असतील तर तुम्ही पितृपक्ष सुरू होण्या अगोदरच करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पितृपक्षामध्ये या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही। त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्या पितरांबद्दल वाईट शब्द बोलू नका, त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका, कारण आपले पूर्वज या पितृपक्षामध्ये मृत्यू लोकातून पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते आपल्या आजूबाजूला सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असतात आणि जर आपण त्यांच्याबद्दल आपल्या घरामध्ये काही वाईट बोललो तर ते आपल्यावरती क्रोधित होतात, नाराज होतात आणि यामुळे आपल्याला पितृदोष जो आहे तर तो लागत असतो। आणि ज्या घरामध्ये पितृदोष आहे त्या घराची कधीही प्रगती जी आहे तर ती होत नाही, घरावरती कधीही देवी देवता सुद्धा प्रसन्न होत नाही। म्हणून तो चुकूनही आपल्या पूर्वजांबद्दल वाईट बोलू नका। तसेच पितृपक्षामध्ये नवीन घर खरेदी करणे, नवीन जमीन खरेदी करणे किंवा इतरांना उसने पैसे देणे, इतरांकडून उसने पैसे घेणे, कर्ज घेणे, नवीन घराचे काम सुरू करणे, लग्न सोहळा करणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत। चुकूनही या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला पितृपक्षामध्ये अजिबात करायच्या नाही। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात, त्यामुळे त्यांचं चांगलं नाव घेणे, त्यांची आठवण काढणे, अन्नदान करणे हे अतिशय अत्यंत गरजेचं असतं। यामुळे आपल्या पितरांचे आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहेत तर ते मिळत असतात। आता या पितृपक्षामध्ये अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत। सर्वात प्रथम या पितृपक्षामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही, मटण, मच्छी, अंडी याचा चुकूनही आपल्या घरामध्ये सेवन करायचं नाही। त्याचबरोबर कांदा, लसूण आपल्याला या काळामध्ये खायचा नाही, कारण कांदा आणि लसूण हा तामसिक पदार्थ मानला जातो आणि म्हणून पितरांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा आपण जे काही नैवेद्य बनवत असतो तर त्यामध्ये चुकूनही कांदा लसूण हा वापरू नका। आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण सेवन केला तर आपला राग वाढत असतो आणि पितृपक्षामध्ये राग करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे। म्हणून शक्यतो तुम्हाला कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज्य ठेवायचं आहे। तसेच तुमच्या घरामध्ये ज्या वेळेस तुमच्या पूर्वजांची तिथी असते त्या तिथीला जर तुमच्या घरातली स्त्री गेलेली असेल, तुम्हाला स्त्रीला जेवू घालायचं आहे, पुरुष गेलेला असेल पुरुषाला जेवू घालायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कावळ्याला घास सुद्धा द्यायचा आहे आणि तसेच अग्नीमध्ये सुद्धा आपल्याला घास जो आहे तर तो द्यायचा आहे, त्या घासाची आहुती द्यायची आहे। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये अशा काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत आणि आपल्या घरामध्ये बनवायच्या देखील नाहीत। तर सर्वात प्रथम या पितृपक्षामध्ये गोबीची भाजी चुकूनही खाल्ली जात नाही। जर आपण या पितृपक्षामध्ये गोबीची भाजी खाल्ली तर अनेक दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात। त्याचबरोबर दुसरी जी भाजी आहे तर ती म्हणजे पितृपक्षाच्या काळामध्ये भोपळा, ज्याला आपण दुधी भोपळा असं सुद्धा म्हणत असतो, तर तो सुद्धा चुकूनही या काळामध्ये खाल्ला जात नाही। या दोन भाज्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला पितृपक्षामध्ये खायच्या नाहीत। त्याचप्रमाणे कडधान्य जे आहे असतं तर त्या कडधान्यामध्ये आपल्याला काळे जे हरभरे असतात चणे तर ते सुद्धा खाल्ले जात नाही। काळे हरभरे आपल्याला चुकूनही खायचे नाही। त्याचबरोबर मसूरची डाळ सुद्धा पितृपक्षामध्ये खाल्ली जात नाही, चालत नाही। तर हे जे दोन पदार्थ आहेत तर ते आपल्याला या पितृपक्षामध्ये चुकूनही सेवन करायचे नाहीत आणि आपल्या घरामध्ये चुकूनही बनवायचे नाही। त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहे। त्यामध्ये बघा, ज्या वेळेस आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांची तिथी असते त्या तिथीला ज्या वेळेस आपण घरामध्ये काही जेवण नैवेद्य तयार करत असतो त्यावेळी आपल्या मनामध्ये एक सात्विक भाव आणि सात्विक विचार असणं सुद्धा तितकंच गरजेचं, महत्त्वाचं असतं। मग बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की मी पूर्वजांची एवढी सेवा करते, एवढे उपाय करते, तरीही त्यांचा मला फायदा का होत नाही, त्यांचा आशीर्वाद का मिळत नाही। कारण ज्यावेळी आपण घरामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करत असतो, त्यांच्यासाठी काही
अन्नदान करत असतो त्यावेळी मनामध्ये भाव असला पाहिजे, आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत, तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. आणि म्हणून मनामध्ये कोणतेही वाईट विचार न ठेवता आपल्या पितरांसाठी नैवेद्य अन्नदान जे आहे तर ते आपल्याला पितृपक्षामध्ये करायचं आहे. त्याचबरोबर या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपण दिवा लावत असतो. जर तुम्ही नसेल लावत तर मग तो लावायला सुरुवात करा, कारण या पिंपळ वृक्षामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात. आणि ज्यावेळी आपण पितृपक्षामध्ये पूर्वजांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस काही पुण्य जे काही पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं, आपल्या वाट्याला येत असतं. त्यामुळे या 15 दिवसामध्ये दररोज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून संध्याकाळी एक दिवा मोहरीच्या तेलाचा लावा किंवा साध्या तेलाचा लावला तरी देखील चालणार आहे. परंतु तुम्हाला हा दिवा लावताना जे जल अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये चुकूनही आपल्याला या पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही. त्याचबरोबर या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे असतात ना तर ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात, ज्यामध्ये गाय, कुत्रा, कावळा असेल तर ते जे मुके जनावर असतात, प्राणी असतात, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काही सेवा करायची असतात. जसं की तुम्ही कावळ्यांना दहीभात खायला ठेवू शकता. दहीभात ठेवल्याने त्यावरती थोडेसे काळे तीळ आवर्जून टाका, कारण काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित मानले जातात. यामुळे पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात. म्हणून कावळ्यांना दहीभात तुम्ही खायला आवर्जून ठेवू शकता. गाय असेल, कुत्रा असेल, त्यांना तुम्ही चपाती खायला देऊ शकता. तसेच ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी असणार आहे, श्राद्ध असणार आहे, तर त्या दिवशी तुम्ही गायला खीर आणि चपाती ही आवर्जून खाऊ घाला. यामुळे आपल्या घरामध्ये असणारा पितृदोष हा दूर होतो आणि पितृदोष हा पितृ आशीर्वादामध्ये बदलत असतो. तर हे काही नियम जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून पाळायचे आहे पितृपक्षामध्ये, जेणेकरून पितृपक्षाचे जे काही पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी दिवा सुद्धा लावायचा आहे. हा दिवा कुठे लावायचा असतो बघा, जे आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजाच्या बाहेर साईडला, म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असते तर तिथे तुम्हाला दिवा लावायचा असतो. आणि जर मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला दिवा लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जी तुमची दक्षिण दिशा असते तर दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते, म्हणून तुम्ही दक्षिण दिशेला दिव्याची वात करून पूर्वजांसाठी हा दिवा लावू शकता. यामुळे पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात, तृप्त होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद प्रदान करत असतात. त्याचबरोबर सकाळचे 6:30 ते 12:30ची जी वेळ असते तर ती आपल्या पूर्वजांची असते. त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून पितृसूत्राचं पठण तुम्हाला आवर्जून करायचं आहे. या पितृसूत्राचं पठण करून झाल्यावरती तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून काढायचे आहे, चूळ भरायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्वजांसाठी हे काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते पितृपक्षामध्ये आवर्जून करायचे असतात. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून काही नियमांचं पालन करा आणि सांगितल्याप्रमाणे ज्या 2 भाज्या आहेत तर त्याचं देखील आवर्जून आपल्याला पालन करायचं आहे. त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ग्रहण करायच्या नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.